नमस्ते. आज आपण एकाच पिठापासून 2 प्रकारचे नाश्ते बनवणार आहोत. एक म्हणजे ढोकळा आणि दुसरं म्हणजे अप्पे. अतिशय प्रोटीन रिच अशी ही रेसिपी आहे. सकाळ-सकाळी मुलांना डब्यामध्ये देण्यासाठी तर अतिशय सुंदर आहे. याच्यामध्ये आपण कुठेही खाण्याचा सोडा किंवा इनो वापरलेला नाही. अतिशय झटपट होणारी रेसिपी आहे. त्यासाठी 2 सपाट वाट्या हरभऱ्याची डाळ, 1 वाटी उडदाची डाळ, अर्धी वाटी मुगाची डाळ आणि 1 वाटी तांदूळ व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे. याच्यामध्ये थोडेसे मेथीदाणे घालायचे आणि एक 6 ते 7 तास भिजत ठेवायचं. मिक्सरला बारीक करताना सपाट वाटी कांदे पोहे आहेत ते भिजवून याच्यामध्ये घालायचे आणि 8 ते 9 तासासाठी हे पीठ असंच भिजत ठेवायचं. हे व्यवस्थित फुगून येईल, व्यवस्थित फर्मेंट होईल. आता फर्मेंट झाल्यानंतर याच्यामध्ये ढोकळा करण्यासाठी थोडंसं आलं, हिरवी मिरची, लसूण आणि पांढरं मीठ हे मिक्स करून घालायचं, चेचायचं थोडंसं. थोड्या पिठामध्ये आता हळद, मीठ आणि वाटण केलेलं आहे ते घालायचं. ताटाला तेल लावून त्याच्यामध्ये हे पीठ पसरून याला वाफ द्यायची आहे. एक 15 मिनिटं याला वाफ देऊन घ्यायची. वरून कलर छान दिसण्यासाठी थोडीशी मिरची पावडर टाकलेली आहे. एक 15 ते 20 मिनिटामध्ये ढोकळा तयार होतो. आता आपण याला फोडणी देणार आहोत. अतिशय छान असा हा जाळीदार ढोकळा तयार होतो. फोडणीसाठी तेलामध्ये जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता, थोडीशी हिरवी मिरची घालायची, पाणी, मीठ, साखर घालून त्याची फोडणी ढोकळ्यावर द्यायची. आता थोडंसं पीठ आहे त्याच्यामध्ये मीठ घालायचं आणि याच्या अप्पे पात्रामध्ये असे अप्पे बनवू शकता. अतिशय रुचकर असा हा झटपट प्रोटीनयुक्त ढोकळा आणि अप्पे तयार होतात. नक्की ट्राय करा.